नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगात मोठे बदल, कर्मचाऱ्यांसाठी येऊ शकते सुवर्ण संधी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारकडून 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विविध अहवालानुसार आणि तज्ञांच्या चर्चेनुसार या आयोगात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हे बदल लागू झाल्यास लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो। चला तर मग 8व्या वेतन आयोगात कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात हे सविस्तरपणे जाणून घेऊया। 10 संभाव्य मोठे बदल। 1. फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ। सध्याच्या 2.57 पट फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करून तो 3.68 पट पर्यंत नेण्याची शक्यता आहे। यामुळे पगारात मोठी उडी दिसू शकते। 2. किमान वेतनात मोठी वाढ। फिटमेंट फॅक्टर वाढीचा थेट परिणाम किमान वेतनावर होणार आहे। सध्याचे किमान वेतन 18,000 रुपयावरून वाढून अंदाजे 26,000 पर्यंत जाऊ शकते। 3. महागाई भत्ता डीए मूळ वेतनात समाविष्ट। महागाई भत्ता हा बेसिक पे मध्ये मर्ज करण्याची शक्यता आहे। यामुळे भविष्यातील वाढ अधिक फायदेशीर ठरू शकते। 4. वाहन भत्ता व घर भाडे भत्ता। इंधन दर आणि घर भाड्याच्या वाढत्या खर्चाचा विचार करून वाहन भत्ता, घर भाडे भत्ता यामध्ये सध्याच्या बाजारभावानुसार वाढ होण्याची शक्यता आहे। 5. पदोन्नती पद्धतीत बदल। प्रमोशन सिस्टीम अधिक पारदर्शक आणि परफॉर्मन्स बेस्ड करण्यावर भर दिला जाऊ शकतो। 6. पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा। पेन्शन कॅल्क्युलेशनमध्ये बदल करून पेन्शनधारकांना अधिक फायदा देण्याची शक्यता आहे। 7. राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस मध्ये सुधारणा। एनपीएस स्कीम अधिक आकर्षक आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन सुधारणा लागू होऊ शकतात। 8. ग्रेड पे मूळ वेतन प्रणालीत बदल। सध्याच्या ग्रेड पे स्ट्रक्चरमध्ये बदल करून नवीन, सोपी आणि पारदर्शक वेतन रचना लागू केली जाऊ शकते। 9. पेन्शनधारकांसाठी विशेष बदल। जुने आणि नवीन पेन्शनधारक यांच्यातील तफावत कमी करण्यासाठी सुधारणा होण्याची शक्यता आहे। 10. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विशेष भत्ते। डिजिटल कामकाज वाढल्यामुळे IT, डिजिटल स्किल आणि तांत्रिक कामासाठी विशेष भत्त्यांची तरतूद होऊ शकते। 8वा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा एक मोठा आर्थिक बदल ठरू शकतो। पगार वाढ, भत्त्यामध्ये सुधारणा आणि पेन्शनमध्ये वाढ यामुळे लाखो कुटुंबांना थेट फायदा होणार आहे। मात्र हे सर्व बदल अजून अधिकृतरित्या जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।